आता लहान मुली असतात बरं का, मध्यम परिस्थितीची बाई असते, तिला काय अगदी चांगली परकड चोळी मिळत नाही, मग तशी ती परकड चोळी आपल्या नातीला करते, अगदी सोन्याची घुंगरं विंगरं लावून, मोठीची असेल तर अशी घुंगरं बिंगरं लावून अगदी रुबाबमध्ये ती असे असं करते. पण त्या मुलीकडे बघून ती बाई, आत्ता मला बरं वाटलं, 25 वर्ष मनात असं नटावं होतं, पण तुम्ही नटला का? अहो मी काय नटले, तिला नटल्यानंतर मी नटल्यासारखीच आहे, तिच्यातून मी माझी उलथी आवडी बघतो. किती दृष्टांत देऊ. एखाद्या माणसाजवळ बुद्धी असते, पण गरिबीमुळे शिक्षणाची क्षमता जवळ नाही. बुद्धी आहे, शिकता येईल, पण परिस्थिती नाही. मुलाला आपल्या शिकवतो, डॉक्टर करतो, आनंद बघतो. मला नाही शिकता आलं, तो तुझ्याकडे बघून मी आनंद झालो. मी डॉक्टर नाही, पण डॉक्टरचा बाप आहे. आमच्या घरातली परिस्थिती सांगतो. आमचे भाऊ महाराज माई मॅजिस्ट्रेट म्हणून, जज म्हणून काही काम करत होती गिरगाव कोर्टाला. तर एक दिवस ते तिच्याबरोबर गेले. त्यांना कोणते हात जाऊ नका, ते म्हटले मी जजाचा बाप आहे. माझं बोलणं कळलं का? तिला म्हणायची मिजास मारू नकोस, किती जरी वकिली असेल ना, तुझा बाप आहे मी. माझं बोलणं लक्षात आलं का तुमच्या? काय आनंद आहे. मला शिकता नाही आलं तर हरकत नाही, पण तुला शिकून तू ज्या जागेवर बसतील बघून मला आनंद आहे. तसं स्वामी मृत्यू संबंधी माझ्या अंतःकरणामध्ये जी आवड निर्माण झाली देवाच्या, देवपणा भोगण्याची, पण देवपणा एकटा भोगता येत नाही, त्याच्याकरता भक्त समोर पाहिजे. नवरापणा भोगायचा असेल तर बायको समोर असेल, सोडचिठ्ठी देऊन नाही, किंवा लग्न न करता विधुर अवस्थेत राहून जमत नाही. नवरेपणाचा आनंद भोगायचा असेल तर बायको समोर पाहिजे, बायकोपणाचा आनंद भोगायचा असेल तर नवरा समोर पाहिजे. तसं भक्तपणाचा आनंद भोगायचा असेल तर देव पाहिजे, आणि देवपणाचा आनंद भोगायचा असेल तर भक्त पाहिजे. जितक्या जितक्या पद्धतीने तुम्हाला सोपं सांगता येईल तेवढं सांगतो. माझं बोलणं कळलं का? म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले, ती इच्छा जेव्हा प्रगट झाली ती भोगण्याची, तेव्हा तोच दोन झाला की भक्ती सुखा लागी. लग्न झालं, जरी झालं तरी थांबलं का? एक मूल व्हायलाच पाहिजे, मग काही का होईना, मुलगी असू दे मुलगा असू दे. झाल्यानंतर एक लक्षात ठेवा की मातृत्व किंवा पितृत्व हे जीवनाचं कळस आहे. बाई बाई असून जमत नाही, ती आई व्हायला पाहिजे. पुरुष पुरुष असून जमत नाही, तो पिता व्हायला पाहिजे. तसं देव देव असून भगत नाही, तो भक्त रूपाने आपली आवड भोगत असतो. भक्तपणा हे त्याची परिपूर्णता भोगण्याची जागा आहे, विसावा आहे. माझं बोलणं कळलं का? भक्तपण हा देवाचा विसावा. म्हणून की भक्ती सुखा लागी, आपण पेची दोही भागी, वाटुणी अंगी सेवक बाणे. काय म्हणतात? भक्ती सुखा लागी, भक्तीचं सुख भोगण्याकरता मीच माझे दोन भाग केले. एका भागाचं नाव ठेवलं देव, दुसऱ्या भागाचं नाव ठेवलं भक्त. पण या दोघांमध्ये फरक नाही आहे, फक्त आवड भोगण्याकरता केलं, याच्यापेक्षा काही दुसरं नाही. बरं का? एक मनुष्य मोठा चांगला होता. आत्ता सांगितलं नोकरी बिकरी सुटली तरी रोज दाढी बिडी करून अप टू डेट, सगळं चकचकीत, कपडे बिपडे अशी वाढली बिडलेली काही नाही, चकचकीत अप टू डेट असायचं. घरात आल्यावर कोणाला तरी वाटायचं काय कुठेतरी बाहेर निघालीत. अहो म्हणाले तुम्ही अगदी काय अगदी घरात सुद्धा म्हणले कपडे. अहो नाही म्हणले, मी काही कोणाकरता घालत नाही, मला घालून असं मला माझं बरं वाटतं. पॅन्ट घातली आहे ती कोणाला दाखवण्याकरता नाही की 2000ची आहे, शर्ट घातला तो कोणाला दाखवण्याकरता नाही 1000चा आहे, मला आनंद भोगण्याकरता मी करतो. आणि माझा मीच आरशात बघून माझ्यावर खुश होतो. तसं देवानी भक्त निर्माण करून देव स्वतःवरच स्वतः खुश झाला. परिच्छिन्न रूपाने आवड भोगणं,
उलथी आवड भोगणं. प्रियोच्च प्राणेश्वरी उलथे आवडीची सरोभरी, चारुस्थळी एक आरी एक अंगाचा. प्रियोच प्राणेश्वरीच्या रूपाने प्रकट होतो. पहिल्या अध्यायाची ओवी. प्रियोच प्राणेश्वरीच्या रूपाने प्रकट होतो. उलथे आवडीचे सरोवरी, प्रतीतीच्या रूपाने प्रत्ययरूप परमात्मा आपला आनंद भोगत असतो. बरं का. त्यावेळेला तुम्ही लक्षात असेल, मी एक दृष्टांत दिला होता ही ओवी सांगताना. असा दृष्टांत दिला होता की यांच्या लहानपणी परिस्थिती जेमतेम होती. मग ते मुलांचे कपडे बघायचे, आपल्यालाही वाटायचं चांगलं करावं, पण तशी परिस्थिती नव्हती. मग ते कुठेतरी सेलरचे टोपी, ते ड्रेस बेस नेव्हीचा असा अडकळ, यालाही वाटायचं. शाळेतली मुलं घालून आली, यालाही वाटा. पण बावडला म्हणाले, अरे बाबा आपल्याला एवढी परिस्थिती नाही. हां, तुला मी युनिफॉर्म केलेत ना, हेच पुष्कळ झालं, पण तुला निराळे कपडे शिवायचे, अवघड जाईल मला. बरं म्हणलं बाबा, काय हरकत नाही. मुलगा चांगला होता, उगीच टाचा घासत बसणारा नव्हता. पुढे शिकला, पुष्कळ मोठा झाला, त्याला मुलगा झाला. आणि तो मुलगा त्या वयाचा झाल्यानंतर त्या मुलाला काही कळत नव्हतं, पण तो नेव्हीची टोपी, नेव्हीचा कोट, तो सगळे बूट तसे आणून त्या बाळाला नटवला आणि असा बघू लागला. काय ग, कसा दिसतोय माझा मुलगा? ते म्हणले, त्याला त्यातलं काहीच कळत नाही, ते ओरबडतंय. त्याच्याकडे बघून तुम्ही सुखी झाला. त्याच्यावर कपडे घातल्यान आनंद याला भेटला. उलथी आवडी. माझं बोलणं कळलं का? शब्द कळला का? प्रियोच्च प्राणेश्वरी उलथी आवडी म्हणजे नटवला मुलाला, पण आनंद झाला ह्याला. मुलांची लग्न झाली, मुलींची लग्न झाली, त्यांना स्वतंत्र ब्लॉक घेऊन दिलेले आहेत. आम्ही त्यांना ब्लॉक करायला नको, त्यांनी आम्हाला ब्लॉक करायला नको. त्यांना सिनेमाला जायचं असेल तर आम्ही ब्लॉक करायला नको, जाऊ नका म्हणून. आणि आम्हाला प्रवचनाला जायचं असेल त्यांनी आम्हाला ब्लॉक करायला नको म्हणून ब्लॉक घेऊन दिले. त्यामुळे आम्ही सुखात आहोत, आम्ही आनंदात आहोत. हात पसरायची गरज नाही. 30-40 हजार रुपये पेन्शन मिळते महिना. उलट कमी पडलं तर वाढदिवसाला मुलाला 10,000 रुपये देतो. काय म्हटलं मी? मग संध्याकाळी कुठे जाता? अहो, एक संस्था आहे, चांगली आहेत, मुलंबाळे येतात, मग जरा तिथे काम करतो. हां, घेणं देणं नाही, आपलं कुठेतरी करमणूक असावी म्हणून करतो, ह्याच्यापेक्षा काही नाही. उद्या जरी येत नाही म्हटलं तरी मी काही त्यांचा बांधलेला नाही. तसं अशा अवस्थेत पोचल्यानंतर पुन्हा भक्ती करण्याची काही गरज आहे का? नाही. तर इथे सिद्धांत असा आहे, ऐसिया स्वामी वृत्त संबंधा लागी उठली श्रद्धा, ते देवोची नुसता कामाविजी. अशा स्थितीत स्वामी व सेवक यांच्या संबंधी इच्छा झाली असता, म्हणजे भक्तीचा सोहळा भोगावा असा वाटला असताना, देव आपणच स्वामी होतो आणि आपणच सेवक होतो. काय करतो? आपलीच आवडी धरुणी खेळिया, अपापणा ते व्याले रे. आपलीच आवड भोगण्याकरता, कुणावर उपकार नाही, कुणाकरता काही नाही, आपलीच आवड. असं नाही की मी जग निर्माण करतोय, नाही नाही, मी जग माझ्या आवडीकरता निर्माण केलं, जगावर उपकार केला नाही. कुठेतरी करमणूक पाहिजे. तसं ही स्वामी भृत्य संबंधाची जी अवस्था आहे ती माझ्यात प्रगट झाली, ती इच्छा माझ्यात झाली. म्हणून काय झालं? देवोची नुसुदा कामाविजे, देवच भक्तरूपाने प्रगट झाला. काय आहे? आपल्याला आपलं सुख भोगायचं असेल तर ते परिच्छिन्न रूपानेच भोगता येतं. नवऱ्याची बायको होणं हा भाग निराळा आहे, पण मुलाची आई होणं हा भाग निराळा आहे. बरं का? नवरा झाला, इथे कर्तव्यता झाली. म्हणजे प्रत्येक आई बापाला वाटत असतं मुलीचं लग्न केव्हा होईल. एकदा बिदाळ, काय म्हटलं मी,
बला टळली, ब्याद टळली, बरं झालं. असं तुम्हाला कल्पना नाही, प्रत्येक लोकांची धारणा अशी आहे, आम्ही गेल्यावर तुझं कसं होईल. काही काळजी करायचं काही कारण नाही आहे. या जगात कुणाचंच कोणापासून अडलेलं नाही. माझं बोलणं कळलं का? आपण पेच दोन भाग केले, दोन भाग केले. एक भाग नाव भक्त, दुसऱ्याचं नाव देव. म्हणून अघविया उपचारा जप ध्यान, अशा अवस्थेमध्ये बाकीचं काही करायची कारण नाही आहे. हे काल थोडीसं सांगितलं होतं, एवढं राहिलं होतं शिल्लक म्हणून मुद्दाम सांगितलं. आता जी ओवी आहे, देव देऊळ परिवारू कि दे कोरू नि डोंगरू, तैसा भक्तीचा व्यवहारू का न व्हावा. ते म्हणाले सर्व एकरूपता झाल्यानंतर भक्ती असते का अद्वैत सिद्धांतामध्ये? सगळं जर अद्वैत झालं तर भक्ती असते का? एक सांगू का, सर्वच पाणी आहे, पण त्याच्यामध्ये जे कल्लोळ लाटा उदित होतात तो सुद्धा त्याचा विलास नाही का? अहो, त्या कल्लोळाकडे बघता बघता माणसं पाणी विसरून जातात. काय लाट आहे, काय लाट आहे, काय लाट आहे, अहो काय भोवरा आहे, काय आहे, पाणीच आहे, पाणीच. बरं का? तसं देव ज्ञानोबा तुकोबाच्या रूपाने, नाथांच्या नामदेवरायाच्या रूपाने प्रगट झाला आणि माणसं त्यांचंच भजन जास्ती करू लागली. कळलं का तुम्हाला? काय गंमत आहे बघा, काय गंमत आहे. देवाने काय केलं? भक्त निर्माण झाल्यानंतर कुणाकरता नाही, आपलीच आवड भोगण्याकरता. बरं का? आणि त्या मुलाचा सन्मान झालेला बघून त्या बापाला आनंद झाला. तो म्हणाला, मुलगा डॉक्टर झाला नाही, मी झालो. हो, पैसे नव्हते, कर्ज काढलं, शिकवला त्याला, ते सर्टिफिकेट त्याला नाही, मला आहे. अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. तसं भक्त निर्माण झाल्याशिवाय देव नाही, मूल झाल्याशिवाय आई म्हणून कोण हाक मारणार? माझं म्हणणं कळलं का?